मानलं भीमराव, तू खूप समजूतदार आहेस. आणि बाळादादा, तुमचा भाऊ तर खरंच खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो. पण भीमराव, तुझा समजूतदारपणा आणि या स्पृश्य लोकांचा स्वार्थ, फरक काय आहे? यांच्या गोष्टी सगळ्यांनी मानायला हव्यात आणि तू पण तुझ्या गोष्टींनी सगळ्यांना मनवतोयस. मला असं कधी बी वाटत नाही, पण असं तर वाटेलच ना, का जे बरोबर आहे ते लोकांनी कळावं. मग कर्म करण्यापासून कोण थांबवतोय भीमराव? भीम, तू तर कर्म आणि त्यांची पूजापाठ एकत्र करतोयस. या दोन्हीही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. मी कोणासनी कधी पूजा करण्यापासून नाही थांबवलं, पण जर तुम्हासनी वाटतं का यासनी बी स्पृश्य लोकांसारखं पूजा पाठ करावं, मग यासनी बी तिथंच पूजा करायची अनुमती द्यावी जिथं स्पृश्य लोक करतात. यांची जी गरिबी दिसते आहे ना, ते यांच्या कोणत्या बी जन्मातलं पाप नाही आहे, उलट या समाजातल्या व्यवस्थेचा परिणाम आहे. समाजात समता नाही आहे आणि बरोबरी नाही आहे. त्यांच्याकडे एवढं आहे का त्यांच्याकडे त्यांच्या संपत्तीचा हिशोब सुद्धा नाही आहे, आणि दुसऱ्या बाजूला एक एक पैक्यासाठी तरसतायत. का? आपल्याला काय बी हक्क नाही आहे का इथल्या हवेवर, इथल्या पाण्यावर, इथल्या जमिनीवर? जर आपण जन्म घेतलाच आहे, मग हिस्सा पण झालाच पाहिजे. आणि जर नाही झाला तर मी जन्माला घालणाऱ्यालाच विचारतो का नाही होणार? यासनी सांगा का जर समतेची सुरुवात करायचीच असेल तर आपल्या मंदिरात प्रवेश देण्याची अनुमती देऊन करा. ईश्वराच्या घरापासून करा. भीम, तू खूप हट्टी आहेस. या कारणाने तू त्यांना धर्मापासून वेगळं करून कर्मामध्ये अडकवतोयस. आणि तू जेव्हा कर्मात फसला जातोस तेव्हा त्यांना धर्मात फसवायला लागतोस. पण तू त्यांना या गोष्टीत फसवून यांना कर्म आणि धर्म दोघांपासून वेगळं करतोयस. हे बघ, बराच वेळ झाला तुझे नाटक बघतोय आम्ही. जर आता याच्या पुढे तू अजून काही बोललास ना तर इथंच आपटून आपटून मारेल. किती वेळा सांगितलंय गप्प राहा, नेहमी बोलत असतोस. चल आत. माझ्या जातीच्या लोकांसाठी मी बोलत राहीन, आणि ज्यांना माझ्या गोष्टी आवडतात ते माझ्याशी बोलतील तरच मी बोलीन, आणि बाकी सगळ्यांना जे आवडेल त्यांनी ते करावं. चला सेठजी, ही यांच्या आपसातली गोष्ट आहे. लढवत का मरत आपल्याला काय? चला पंडितजी, चला सेठजी. पर देवाला आठवून शांती तर मिळालीच. चांगलं आहे, आणि शांती गरजेची बी आहे, पण समानतेची बी गरज आहे ना. माझी लढाई या गोष्टीवर कधीच नव्हती का कोणी देवाला मानतो का नाही मानत. उलट या गोष्टीवर लढाई आहे का आपण समजे समान आहोत. पर भीम, तुझ्या या समांतरच्या लढाईमध्ये बाकी सगळं अशांत झालं तर काय फायदा? ते लोक मंदिराच्या आत शांतपणे राहतील, आपण बाहेर शांतपणे राहू. भीमराव आंबेडकर, म्या बाळारामजी सकपाळ आज तुला एक वचन देतो की तुझ्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये म्या तुझ्या सोबतच असेल आयुष्यभर. एक भाऊ असण्यापेक्षा त्या जातीतला व्यक्ती म्हणून ज्या जातीचे आपण आहोत. पण बाळादादा, कमीत कमी तू तरी त्यांच्यासारखं बोलू नगस. जर म्या बी त्यांची भाषा बोललो असतो तर म्या बी बाकीच्यांसारखा हात जोडून उभा राहिलो असतो. अरे म्या तर फक्त सांगतोय, पण माझ्या सांगण्याचा बी तुला वाईट वाटतं काय? बाळा, भीमच्या बोलण्याचा हा अर्थ नव्हता. तुम्ही समजे समजण्याचा प्रयत्न करा, हे चुकीचं आहे. भीम, अरे तू कुणाला समजवतोय? अरे ये तर हायच असेच. आणि तुम्हा लोकांना जो कोणी जसं समजवतो ना, तुम्ही लोक तसंच समजतात. जा तुम्ही इकडनं. चला.
चल भीम, तू भी चल. नाही बाबा, हे समजत चुकीचं आहे ना. यामुळे तर समधी लोक समध्या गोष्टी असंच स्वीकार करायला लागतील. बाबा तुम्हीच सांगा, जर आम्हासनी शाळेत प्रवेश नाही मिळाला मग हे समजे ते बी सहन करतील का? जर उद्याला आपल्यासनी पाणी पिण्यापासून थांबवलं तर आपण पाणी बी नाही प्यायचं, कुणी आपले केस बी नाही कापणार. मग शेवटाला आपण काय बनून राहणार बाबा? भीम, दुसऱ्यांचा किती विचार करणार आहेस र? जा घरी जा. रामजी भाऊ, तुम्ही आता भीमला सुद्धा घरला घेऊन जा. आम्ही समधी बी जातो. चला रे, चला. चला. चल बाळा. भीम मध्ये ही गोष्ट आहेच. एका पूजेच्या गोष्टीला केस कापणं, शाळेमध्ये जाणं आणि माहित नाही कुठं कुठं घेऊन गेलं. मनुष्याने जेवढे दुसऱ्याचे उपकार कमी घेतलेले चांगले असतात. आणि जमीन देऊन तर तुम्ही आधीच इतके उपकार केले आहेत. तुझा समजूतदारपणा आणि या स्पृश्य लोकांचा स्वार्थ, फरक काय आहे? ह्यांच्या गोष्टी सगळ्यांनी मानायला हव्यात आणि तू पण तुझ्या गोष्टींनी सगळ्यांना मनवतोयस. भाऊ, थोडस पैक आहे. मीरा, आज काही कमाई नाही झाली ग. होणार बी कशी? आत्या, बाबांची कमाई भीममुळे नाही झाली. बाळा, काय झालंय तुला? त्या प्रत्येक गोष्टीत तू भीमाला दोष देत राहतोयस. तुम्ही लोक तर कधी बी भीमला दोषी मानतच नाही. पर म्या तर बोलणार जेव्हा तो चुकीचा असेल. गोष्ट फक्त एवढीच झाली की आमचा विरोधक जो होता तो आमच्या समोर त्याचं सामान अर्ध्या किमतीमध्ये विकत होता. मग आमचं सामान आमच्याकडून का कोण कशाला घेईल ना? नाही बाबा, या खऱ्यापेक्षा मोठी गोष्ट ही आहे, तुमचा जो शत्रू आहे तो तुमचा मुलगाच आहे. तुमच्या शत्रूला भले ही गोष्ट समजू नये, पर तुमच्या पोराला ही गोष्ट समजायलाच हवी की तुम्ही जे काही कमवता ते आम्हा समजांसाठीच कमवता. मला कळतंय बाळा दादा. जे पैक मी कमावले आहेत ते बी तर तुमचेच आहेत ना बाबा. हे घ्या. विचार का करताय बाबा? हे बघ बाळा, एक बाप आपल्या छोट्या पोराकडनं पैक कसं घेऊ शकतो? बाबा, एवढं बी कठीण नाही आहे. समस्या ही आहे का भाजी विकत घ्यायला बी पैक नाही आहेत आणि समाधान आहे का माझ्याकडे पैक आहेत. आता अशा परिस्थितीत तुम्ही जर कमी विचार केला तर अडचणी बी कमी होतील. आणि एखाद्या दिवशी म्या रिकाम्या हाताने आलो आणि गरज असेल तर तुम्ही पैक द्या. मी विचार केलाय की आता शिक्षण सोडून कामधंद्याला सुरुवात करतो. तू आता एवढा विचार केलायस तर मग हे बी सांग की काम कुठलं करणार आहेस? बाबा, मी बाजा वाजवणार. भीमबाळा, तुला काय वाटतं? बाळादाचं काम चांगलं आहे? नाही बाबा, मी तर अभ्यास करणार. आणि दादा, तुम्ही दोघं बी अभ्यास करा. अभ्यासा व्यतिरिक्त कुठल्या गोष्टीचा विचार केलास तर मारून मारून तंगड तोडीन, समजलं? बाळा दादा, हे तू काय करतोयस? हट्ट सोडून दे. मी जे काय करतोय ते बरोबर करतोय. माफ कर बाळा दादा, पण तू चुकीचं करतोयस.
बाबांचं बोलणं का मनावर घेतोस? चल ना घरी. तू आपल्या बाबांचा पोरगा आहेस ना, आणि बाबा फक्त तुझे जे त्यांना बरोबर वाटतं तेच तुला बरोबर वाटतं, आणि मी चुकीचा आहे ना, मग माझ्या मागे काय येतोय? जा घरला. तू बी बघ का तुझ्या पद्धतीपेक्षा वेगळं त्या लक्ष्यापर्यंत म्या कसं पोचतो जिथपर्यंत तुला पोचायचं होतं. हे गरजेचं नाही आहे की भीमच नेहमी बरोबर असत, आणि या यायला भीम चुकीचा आहे. बाळा, तू भीमाला वचन दिलं होतंस की तू त्याच्या संघर्ष यात्रेत नेहमी त्याच्या सोबत असशील. मग आज काय झालं? मी त्याच्या विरुद्ध जाण्याच्या बद्दल कुठं काय बोललो? प्रश्न विचारणं, कोणाच्याही बोलण्याशी सहमत नसणं, हे कोणाच्या विरुद्ध जाणं तर नाही ना? की मग तुम्हाला बी हेच वाटतंय की भीम जे बोलतो त्याच्या विरुद्ध कोणी बोलू नये म्हणून? नाही बाळा, मला असं नाही वाटत. तर मग तुम्ही का समजावता हाय? चला जेवाया या. चल बाळा, जेवून घेऊया. चल. आतापर्यंत खूप चांगलं करतोय आपण. भीमचा सख्खा भाऊ बाळा सुद्धा हळूहळू तुटत चाललाय. आता पुढचा विचार काय आहे गोपाळ? देव स्वतः मार्गदर्शन करेल. सध्या तुम्ही जेवून घ्या. भीमबाळा, जे होतंय ते होऊ दे. आपण कामावर जाऊया. आता हे लोक जे गोपाळ सोबत पूजा करतायत ते ना तुझं ऐकणार ना तुला समजून घेणार. त्यामुळं आता उगा विचार करण्याची किंवा समजून घेण्याची गरज नाही. तुम्ही बरोबर बोलताय बाबा. चल आनंद दादा. मग कसं वाटलं आज? लय चांगलं. होय, खूप छान. जर तुम्हाला तुमचं आयुष्य अजून चांगलं बनवायचं असेल तर तुमच्या मुलांचं शिक्षण सोडून त्यांना कामावर घेऊन जा. गोपाळ, चुकीचा सल्ला नका देऊस. बरोबर सल्ला आहे भीमराव. अभ्यास करणं श्रीमंत लोकांचं काम आहे. ज्यांचं भविष्य सुरक्षित असतं त्यांच्यासाठी हे सगळं नाटक आहे. की अभ्यास करा, काहीतरी शिकून घ्या. नाही, शिक्षणामुळे भविष्य सुरक्षित बनतो. मग या गावातल्या सगळ्यात सुखी 5 व्यक्तींची नावं सांग, आणि हे पण सांग की त्यांनी शिक्षण घेतलं आहे. पण यानं काय होईल? त्यानेच तर फरक पडतो. जे आहेत ते उदाहरण असलं पाहिजे. गरज असेल तर काम करणं बी चुकीचं नाही आहे, पण शिक्षण नाही सोडलं पाहिजे. आणि मी तुम्हा दोघांनी सांगतो का आपल्या पोरासनी शाळेतनं कधीच नका काढू, कारण शिक्षणच येणाऱ्या उद्याचा भविष्य आहे. जर आपण लिहाया वाचाया नाही शिकलो तर आपण अडाणीच राहू. आणि हे जग लय वेगाने बदलत आहे, आणि या बदललेल्या जगाचं ज्ञान आपल्याला शिक्षणानंच मिळेल. गोपाळ,
यांना चुकीचा सल्ला नको देऊस. शिक्षण हेच मोठं हत्यार आहे ज्यानं संकटापासून वाचवलं जाऊ शकतं. आपलं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं. प्रत्येक गोष्टीवर भांडायचं का? तुम्ही एक सेवानिवृत्त सैनिक आहात. तुम्हाला लढाईच्या गोष्टी समजत असतील, पण हे लोक सर्वसाधारण माणसं आहेत. तुमच्या घरात कमवणारे खूप लोक आहेत, पण हे एकटे कमवणारे आहेत. म्हणूनच हे यांच्या मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी पूर्णपणे कामावर पाठवतील तर ह्यांच्या घरात जास्त पैसे येतील आणि त्यांचं आयुष्य अजून चांगलं होईल. म्हणून वर्तमानात जेवण सुद्धा नाही मिळत आणि भविष्यात रोज मिठाई मिळेल असा विचार करणं किती मोठा वेडेपणा आहे. वेडेपणा नाही आहे, उद्याची तयारी आहे. आणि आजचं दुःख उद्याचं सुख असतं. आता तुम्ही लोकच विचार करा की तुम्हाला काय करायचंय. मला जे योग्य वाटलं ते मी बोललो आहे. आणि समजूतदार होण्यासाठी शिक्षण महत्वाचं नाहीये. अगदी बरोबर बोलला. आता माझा मुलगा तरी कुठे शिकलाय, पण बघा किती समजदारींच्या गोष्टी करतोय. चूक आणि बरोबर पेक्षा एक लय मोठं सत्य आहे का शिक्षित होणं आपल्या मंदीच एक लय मोठी गोष्ट असते. नाही भीम, गोपाल बरोबर बोलतोय. आम्ही आमच्या पोरासनी शाळेत नाही पाठवणार, फक्त त्यांच्याकडनं काम करून घेणार. हे तुम्ही काय म्हणताय काका? भीम, तू शिक, आम्ही तुला नाही थांबवणार, पण आम्ही आमच्या पोरांना आजच सक्षम बनवणार आहोत. का आम्ही त्यांना भविष्याचं स्वप्न दाखवू? आज जर काम केलं तर सामर्थ्यवान बनतील. आणि राहिली शिक्षणाची गोष्ट, तर गोपाळनं कुठं शिक्षण घेतलं आहे? पर बघ किती समजूतदाराच्या गोष्टी करतो. भीमराव, हा वार तुझ्या सगळ्यात शक्तिशाली ताकदीवर होता. अजून एक एक करून तुझ्या सगळ्या ताकदी मी खेचून घेईन. तुला शक्तिहीन नाही बनवलं तर मग बोल. काका, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. गोपाळ तुम्हासनी भडकवतोय. आणि शिक्षण एक चांगली व्यक्ती बनण्यासाठी लय महत्वाचं आहे. मी अभि शिक्षण सोडलं आहे म्हणजे मी चांगला व्यक्ती नाही आहे? माझं व्यक्तित्व खराब आहे? मला असं नाही वाटत की माझा मुलगा नाही शिकलाय, पण तरी सुद्धा कोणत्याही व्यक्तित्वाच्या आधारावर कमी नाहीये. चल बाळा, कामाला जाऊया. यांना यांचं काम करू दे. आणि बाळा, जर शिक्षण घेतलं असतंस तर आज ही संधी बघून भीमाच्या विरोधात बोलला नसतास. आणि संधी बघून एखाद्या गोष्टीला नाही बोलणं ही बी तर एक कला आहे. आणि याचा अर्थ हाच आहे की हे तुझ्या आचरणामध्येच नाही आहे. आता ही गोष्ट तुला समजली असेल किंवा नसेल, पर विचार नक्की कर. चल बाळा. बाळादादा, तुमच्या आचरणामध्ये तर काही कमी नाहीये. पण मला ही गोष्ट समजत नाहीये की एक बाप असूनही आपल्या लहान मुलावर प्रेम आणि मोठ्या मुलाबरोबर असा व्यवहार कसं करू शकतं कोणी.